नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर गिरीश कुलकर्णी, स्नेहालयचे संस्थापक अध्यक्ष यांच्याशी जी आपण काल बातचीत करत होतो, काल जो संवाद साधत होतो तो आज पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार. नमस्कार. या संपूर्ण जी प्रक्रिया आहे ज्याच्यातनं तुम्ही ताऊन सुलाखून इथपर्यंत आलेला आहे स्नेहालयची, त्याच्यातला एक जो महत्वाचा भाग ज्याच्यावर आपण काल बोलत होतो, इलिगल ट्रॅफिकिंग, अवैध मार्गाने स्त्रियांची वाहतूक केली जाते, अल्पवयीन मुलींची, त्यांचं सोडवल्यावर काय म्हणजे पुनर्वसनाची काय पद्धत आहे? एक तर सोडवण्याची प्रक्रियाच फार जिकिरीची, चिकाटीची आणि गुंतागुंतीची, किचकट आहे. ती तुम्ही काल सांगितलं, त्यातले धोके अंशतः सांगितले. तर ते एकदा सोडवलं, समजा यश आलं सोडवण्यात, तर नंतर काय पुनर्वसन कसं होतं? ते जर अल्पवयीन असेल तर ती शासनाच्या रेस्क्यू मध्ये पाठवली जाते. परंतु मग स्वयंसेवी संस्थांची भूमिका तिथे फार महत्वाची असते. कारण एकूणच शासकीय जी वसतिगृह आहेत त्यांची परिस्थिती ही काही फारशी चांगली नसते. आणि ज्या वातावरणातून मुली येऊन पडलेल्या असतात त्या ठिकाणी त्यांना सगळ्या प्रकारचं खाणं पिणं उपलब्ध असतं, 24 तास कुठलंही चॅनल बघता येतं. आणि इथे एकदम धाडकन संस्थेमध्ये येऊन पडल्यानंतर एका मिनिटात सगळ्याच गोष्टी बंद झालेल्या असतात. आणि त्यावेळेला त्यांच्याशी खूप जास्त त्यांचं समुपदेशन करण्याची, त्यांच्याशी फार जास्त संवाद करण्याची तुरुंगवास असतो जवळजवळ. हा, म्हणजे तो त्यांना असा भासतो, कारण त्यांचं ज्या पद्धतीची त्यांनी दिवस घालवलेले असतात आणि ज्या पद्धतीचे संस्कार पण त्यांच्यावर होतात त्या पार्श्वभूमीवर त्यांना असं ते फारच असंही होतं कधी कधी. आणि मग मुली पळून जाणं किंवा ती केस परत गल्ली बदलून दुसऱ्या ठिकाणी दिसणं, अशाही घटना घडत असतात. आणि म्हणून या ठिकाणी खूप असं रिगरस काउन्सिलिंग करणं, त्यांच्याशी संवाद करणं, त्यांचे पालक शोधून काढणं, नक्की कशा पार्श्वभूमीवर मुलगी ही घरातून निघून गेलेली आहे किंवा त्या ट्रॅफिकर्सच्या हातामध्ये सापडलेली, याचा शोध घेणं आणि मग तिचं पुन्हा कुटुंबात चांगल्या प्रकारे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनं तिच्यामध्ये बदल घडवणं आणि कुटुंबाची सुद्धा मानसिकता सकारात्मक करणं, हे सगळं असं जिकिरीचं काम करावं लागतं. पण ते कितपत यशस्वी ठरलंय? यशस्वी ठरतं ते. आता आमच्या बाबतीत तुम्हाला सांगायचंच नाही, न्यायालयाच्या बाबतीत तर आमच्या ज्या सोडवलेल्या मुली आहेत त्यातल्या बऱ्याच मुलींनी नर्सिंगचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्याच्यानंतर काही मुलीं ज्या शिकलेल्या नव्हत्या त्यांनी घरेलू काम चांगल्या प्रकारे ते शिकल्या, छोटी छोटी हस्तकौशल्य शिकल्या. मग कुटुंबातलं स्वयंपाकाचं काम असेल, शिवणकाम असेल, छोटी छोटी हस्तकौशल्य त्यांना आम्ही शिकवली. त्यांच्या इच्छेने त्यांनी लग्न केली. आतापर्यंत अशी 27 लग्न झाली आणि मुली चांगल्या परिवारांमध्ये गेलेल्या आहेत. आमच्या 2 मुली शिक्षिका आहेत, 2 मुली CRPF मध्ये भरती झालेल्या आहेत. आत्ताच 2 मुलींनी गव्हर्नमेंटच्या कॉलेजमधनं नर्सिंग पूर्ण केलं, ANM नर्सिंग कोर्स पूर्ण केला. म्हणजे अशा प्रकारे या मुलींच्या मध्ये परिवर्तन घडतं. आणि मुळामध्ये समाजामध्ये सुद्धा आता हळूहळू न्यायालयाच्या कामामुळे एक वेगळी दृष्टी यायला लागलेली आहे की या मुली म्हणजे काही दारूवाले मटक्यावाल्यांसारखे गुन्हेगार नाही आहेत, तर ते या व्यवस्थेच्या बळी आहेत आणि त्यांना तिरस्कार आणि घृणेपेक्षा सहानुभूतीनं वागवण्याची जास्त आवश्यकता आहे. आणि तो त्यांचा अधिकार सुद्धा आहे, कारण त्यांचं खरंच बऱ्याच प्रकरणात त्यांचा खरंच काही दोष नसतो. तर याच्यामुळे चांगल्या परिवारांमध्ये त्या मुली जात आहेत. आता मुली त्यांच्या पुढच्या मुलाबाळांना घेऊन आम्हाला भेटायला येतात. तुम्हाला बरं वाटत असेल? खूप बरं वाटतं. आणि एक समाजाची पण हळूहळू दृष्टी बदलते आणि आमचा पण आत्मविश्वास वाढतो. पण त्यांचा जो भूतकाळ आहे तो तिथे कळवलेला असतो, माहिती असतो. भूतकाळ म्हणजे अगदी फार डिटेल नाही, पण हेच सांगितलेलंच असतं की या मुलींचं जी पार्श्वभूमी आहे ती वेश्या व्यवसायातली आहे. तर तुम्ही हे समजून उमजून लग्न करायला तयार असाल तर करा. आणि लोक वेळ घेतात, विचार विनिमय करतात, चर्चा करतात. आणि मग तो जो संवादाचा कालखंड असतो तो आमच्यासाठी फार महत्वाचा असतो. तुम्ही असता, मी असतो, आमच्या संस्थेतले कार्यकर्ते असतात, बरेचसे ज्येष्ठ कार्यकर्ते पण आमच्या संस्थेतले इन्व्हॉल्व असतात. तिथं त्या आम्ही जर पटवून देण्यामध्ये आम्ही बऱ्याच यशस्वीच होतो की बाबा ती मुलगी काही गुन्हेगार नाही, ती बळी आहे. आणि तिला जसं अपघातात सापडलेल्या माणसाला आपण सहानुभूती दाखवतो तसं तिला सहानुभूती आणि आपुलकी दिली तर ती पण बदलू शकते. तिला एक बदलायची संधी आपण दिली पाहिजे आणि हे पटतं लोकांना. आणि म्हणून अगदी प्रस्थापित अर्थाने आपण म्हणतो वरच्या जाती, ब्राह्मण मारवाडी कुटुंबात सुद्धा मुली गेलेल्या आहेत आणि त्या चांगला संसार करतायत. आणि त्यातून त्या भेटायला येतात तर इतर ज्या मुली असतात त्याच्यावरती त्यांचा फार चांगला परिणाम होतो. त्यांच्यामध्ये सुद्धा एक नवी उमेद नवीन आशा निर्माण होते. तुम्ही पुनर्वसनाच्या बाबतीत HIV बाधितांचे प्रश्न थोडे जटिल असतात. म्हणजे असं बऱ्याचदा आता दिसतं की 16-17 वर्षाचे. पण त्याच्या अगोदर मला HIV बाधितांच्या प्रश्नावर स्वतंत्रपणे येण्या अगोदर एक छोटं विचारायचं की ह्यातला जो ट्रॅफिकिंग करणारा जो रॅकेट आहे ते पूर्णतः कधीच उद्ध्वस्त होत नाही? ते उद्ध्वस्त होऊ शकतं. फक्त काय आहे की अशक्य त्याच्यामध्ये काही नाही.
परंतु एक प्रकारे जोपर्यंत याच्यामध्ये असंख्य लोकांची हितसंबंध गुंतलेले आहेत ना, तोपर्यंत ते मनापासून उद्ध्वस्त करण्याची सिस्टीमची इच्छा नाही, हे त्याचं खरं गणित आहे. आणि ज्या प्रमाणात चंगळवाद वाढत चाललेला आहे, ज्या प्रमाणामध्ये, त्याप्रमाणे एक प्रकारे ही एक म्हणजे एक प्रकारे एक आवश्यक अशा प्रकारची मौज मजेची वस्तूच बनत चाललेली ह्या सगळ्या अल्पवयीन मुली आणि महिला. दुसरं म्हणजे गैरसमज. बऱ्याच लोकांच्या मध्ये असा गैरसमज असतो HIV बाधित लोकांमध्ये किंवा गुप्तरोग झालेल्या लोकांमध्ये, किंवा या अल्पवयीन मुलीशी संबंध केला तर ते रोग त्यांचे बरे होतात किंवा कमी होतात. त्यामुळे सुद्धा ह्या प्रकारची प्रवृत्ती, अल्पवयीन मुलींना वापरण्याची प्रवृत्ती ही खूप वाढती दिसते. तर हे गैरसमज सुद्धा, हे अंधश्रद्धा सुद्धा या दूर केल्या पाहिजेत आणि त्यावर फार व्यापक काम करण्याची गरज आहे. आणि शासन, स्वयंसेवी संस्था, गृह खातं, पोलीस, महिला बालकल्याण विभाग अशा सगळ्यांचे एकजुटीने जे काम व्हायला पाहिजे ना, त्याचा आपल्याकडे फार अभाव आहे. गिरीश, आता इथे मगाशी जो मुद्दा होता HIV बाधित मुलं आणि महिला, तुमचा पहिल्यांदा HIV बाधित महिला आणि मुलांचा जो प्रश्न आहे त्याच्याशी संबंध कोणत्या साली आला, आणि मग त्याच्याकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि काम करणं हे दोन्ही कसं घडत गेलं? 91 सालापासून आम्ही नगर जिल्ह्यातल्या वेश्यावस्त्यांच्या मध्ये विनामूल्य कंडोम वाटण्याचं काम सुरू केलं. आणि त्या महिलांची मुलं आमच्याकडे होती म्हणून महिलांनी फार विश्वासाने, व सर सांगतायत ना तर वापरलंच पाहिजे म्हणून त्याचा वापर सुरुवातीला सुरू केला. तोपर्यंत बाकीच्या ठिकाणी त्याचा तेवढा वापर होत नव्हता जेवढा नगरला वापर मोठ्या प्रमाणावर नगर जिल्ह्यामध्ये होत होता. पुढे 95-96 त्यांच्या लक्षात यायला लागलं, जेव्हा रोज प्रत्येक गल्लीत एखादी दुसरी बाई HIV झाल्याचं समजायला लागलं किंवा ती मरायला लागली एड्सनी, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की आपण 5-6 वर्षापूर्वीच सुरुवात केली कंडोम वापरायला आणि खूप शहाणपणा केला. 92 साली आमच्या संस्थेनं असं ठरवलं, आमच्याकडे काही जागा, घर बीर काही नव्हतं, बांधकाम वगैरे काही फारशी नव्हती आमच्याकडे, सगळे मुलं आम्ही संस्था चालवायचो. तेव्हा आम्ही ठरवलं की आपण एक प्रयोग करून बघू, आपण संस्था सुरूच करून टाकू. माझ्या घरामध्ये मी जो पहिला मुलगा आणला होता तो पॉझिटिव्ह होता. त्या कथेवर येण्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊया. जेव्हा कळलं डायबिटीस आहे तेव्हा वाटलं आता निरस बेचव आयुष्य, पण प्रोइन्सुल केमिया केली, आता सगळं नॉर्मल आहे. प्रोइन्सुल मधुमेहावर प्रभावी आयुर्वेदिक इलाज. सौर शक्तीचा पुरेपूर वापर आणि विद्युत शक्तीत कमालीची बचत. घर, हॉस्पिटल्स, हॉटेल्स साठी सोलर वॉटर हीटर्स आणि सोलर लाईट्सची अनेक अद्ययावत मॉडेल्स. महाराष्ट्र आणि बाहेर सुद्धा उत्तम नेटवर्क असलेली वर्ल्ड क्लास सोलर प्रॉडक्ट कंपनी सुदर्शन सौर, आयुष्यभराची उदार सोबत. देवा, मला बदली पाहिजे, बदली. का रे पेंद्या, माझा कंटाळा आला का रे तुला? नाही देवा, कसं आहे ना, माणसाला नेहमी वाटतं द ग्रास इज मोर ग्रीन दॅन अदर साइड. पण आता मंत्र्यांचे पण फोन येतात, कशासाठी? बदलेसाठी. ते मतदार संघात जावं तर तिकडे पण लोक लाईनी लावून उभे असतात, कशासाठी? बदल्यासाठी. मे जून महिन्यामध्ये मंत्रालयाकडे लोकांचे खूप लोंढे वाटतात. या सगळ्या दिवसांमध्ये अख्खं मंत्रालय फक्त एकच काम करत असतं, एखाद्याची बदली करा, नाही तर एखाद्याच्या बदलीवर स्टे आणा. वशिल्याशिवाय बदली जर होत असती तर मग बस कंडक्टर, प्राथमिक शिक्षक, पोलीस इन्स्पेक्टर या पदासाठी बदल्यांसाठी लोकांनी मंत्रालयाचे खेटे मारले असते का? कळते पॉलिटिकल, बुधवारी रात्री 10 वाजता आणि रविवारी सकाळी 10:30 वाजता. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत दीपक गरम मसाले, लज्जतदार व्यंजन, हिरे मोतीवाले, लागू बंधू. यामाहा मायलेज सरप्राइज साठी जगभराची सफर जिंका. नया ब्रिटानिया ट्रीट, मजेदार ओले क्रीम से भरपूर एक ही बिस्किट. आगोमचं गुटिका केशरंजना. MEPL, superior technology, attractive prices. आणि 3 पिढ्यांचे सौंदर्य फुलविणारे ख्यातनाम वस्त्रदालन कासट. प्रत्येक दिवसाचा आरंभ एका अवीट गाण्याने. अशी गाणी जी आपल्याला दिवसभर प्रसन्न ठेवतात. गाणं कसं तयार होतं आणि संगीत साज कसा चढवला जातो हे सर्व तुम्हाला पाहायला मिळणारे गाणे तुमच्या आमच्या 1500व्या विशेष भागात. 1500 हा आकडा काही सामान्य नाही. 1500 झाले हो, तर सुरुवात आपण म्हणूया. आणि खूप अप्रिशिएट केलंय, खूप तुम्ही पसंत केलेला आहे हा कार्यक्रम. त्याचे 1500 भाग पूर्ण झाले. नवीन आणि जुनी अशा गाण्यांचा संगम नेहमीच दाखवला जातो. पाहायला विसरू नका गाणे तुमचे आमचे 15 ते 20 नोव्हेंबर सकाळी 8:30 वाजता आपल्या ETV मराठीवर. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. पहिला मुलगा आणला होता तो पॉझिटिव्ह होता.
त्याच्यानंतर 95च्या साली वसतिगृहामध्ये आम्ही जे पहिले 2 मुलं नगरच्या MIDC मध्ये आता आम्ही बांधलं. 7 एकर जागा आहे, जवळपास 15,000 चौरस फुटांचं बांधकाम आहे आणि सगळं अतिशय सामान्यातल्या सामान्य माणसांनी छोटा छोटा सहयोग, 4 आण्याचा असेल शाळेतल्या विद्यार्थ्याचा, तिथपासून ते किती मोठा सहयोग, पण असं छोट्या छोट्या लोकांनी मिळून बांधलं. तर तिथपर्यंत पोहोचेपर्यंत या HIV बाधितांचा हा जो प्रश्न आहे, त्या 95 साली आमच्याकडे पहिला जो मुलगा मोठ्या प्रकल्पात दाखल झाला तोही पॉझिटिव्ह होता, सागर नावाचा, आणि तो 14 वर्ष जगला आणि त्याला फक्त सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आम्ही देत होतो. तर आजही अँटीरिट्रोव्हायरल ट्रीटमेंट जी आहे ती इतकी महागडी आहे की आपल्या देशामध्ये लक्षावधी मुलं HIV ने बाधित आहेत, महिला पण बाधित आहेत, पण ती देणं शक्य नाही. काय खर्च आहे त्याचा? साधारणपणे आता खूप कमी झालाय खर्च, तरी पण आता कमीत कमी 2000 ते 2200 रुपये मोठ्या म्हणजे ऍडल्टला लागतात दर महिन्याला. आणि जर मुलगा असेल तर निदान त्याला 1200 रुपये हे दर महिन्याला लागतात. आणि हे किती काळ लाईफ टाइम घ्यायचं. आयुष्याचा हे किती वाढू शकतो? आयुष्य त्याचं डिपेंड, तो किती पथ्य वगैरे सांभाळतो, पण तरी 20 वर्ष वाढू शकतं. म्हणजे आमच्या पाहण्यात असे 87चे पेशंट आहेत की जे ठणठणीत आहेत आज. त्यावरून आम्हाला असं वाटतं की निश्चितच अगदी नॉर्मल आयुष्यापेक्षा तो 2-4 वर्ष कमी जगेल, इथपर्यंत वाढू शकतं. पण आर्थिक अडचणी असतात. संस्था टीबीचे उपचार देते, संस्थेमध्ये डॉट सेंटर आहे आता, म्हणजे टीबीचे उपचार आपल्या इथे खूप चांगल्या डॉट ट्रीटमेंटने दिले जातात. आणि इन्फेक्शन खूप खुली हवा आहे, माळ आहे सगळ्या संस्था, म्हणजे ओपन जागा आहे सगळी, त्यामुळे इन्फेक्शन्स पण मुलांना कमी होतात, महिलांना कमी होतात आणि त्यांचं आयुष्य वाढतं. तर त्यावेळेला ज्यावेळेला नुसतं HIV एड्सची चर्चा होती त्यावेळेला आमच्याकडे शेल्टर होम होतं. कदाचित ते भारतातलं ग्रामीण भागातलं विनामूल्य उपलब्ध असलेलं पहिलं HIV बाधित मुलांचं शेल्टर होम असेल. 95 साली आमच्याकडे एक पहिली महिला दाखल झाली. ती महिला अशी दाखल झाली की HIV बाधित ती झाली म्हणून तिला घरवाल्यांनी खून तिचा करून टाकायचं ठरवलं, कारण कस्टमर येणं बंद झाले. 95-96 सगळीकडे अशी भीतीचं वातावरण होतं की नको जायला गल्लीत, आपल्याला एड्स होईल, कारण गैरसमजच खूप पसरलेले होते. तर ह्या बाईमुळे आपला धंदा होत नाही आणि गिराईक हिच्यामुळे कटायला लागले, म्हणून आमच्या इथल्या एका लक्ष्मीबाई नावाच्या घरवालीने तिला मारायचं ठरवलं. आम्ही त्याला संस्थेत ठेवलं, तिथं तिने खूप बायकांना घेऊन हल्ला केला, संस्थेची तोडफोड करून टाकली. आम्ही कसं बसत नाक मुठीत धरून त्या बाईला तिथनं हातापाय पडून बाहेर काढलं आणि आमच्या MIDCच्या प्रकल्पात नेलं. तिथं चटाया आणि पत्रे ठोकून आम्ही पहिला आमचा प्रकल्प चालू केला आणि ती बाई नंतर जवळपास 7 वर्ष जगली. आणि नंतर तिने तिचं आयुष्य बदलायचा प्रयत्न केला. पुढच्या काळात मग पुण्याहून महिला यायला लागल्या, नाशिकहून महिला यायला लागल्या. मग एक कोऑपरेटिव्ह कॅन्टीन आम्ही 1.5 वर्ष चालवलं या महिलांचं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांनी पण तिथे येऊन चहा पिणं वगैरे. 97 साली जरी भीती होती तरी आमच्या स्नेहालय परिवाराच्या कामामुळं, स्नेहालयाच्या कामामुळं लोक तिथे यायचे, त्यांनी बनवलेले वडापाव खायचे, त्यांनी बनवलेला चहा प्यायचे. पुढे प्रकृती ढासळल्यामुळे तो प्रयोग आमचा काही दिवस थांबला. मग छोटे छोटे उद्योग पण आम्ही काढले, जसं लिक्विड सोप बनवणं, वॉशिंग पावडर बनवणं. थोडस कमी दरामध्ये आम्ही ती विकतो. त्याची क्वालिटी काय फार अगदी निर्मा सर्फ सारखे असणं शक्यच नाही, पण घेणारा वर्ग आहे नगरमध्ये की ती त्या संस्थेत बनवलेली आहे. बाधित मुलं ग्रीटिंग बनवतात आणि पोस्ट कार्डावरती हँडमेड ग्रीटिंग मुलं बनवतात. ती साधारणपणे 2 रुपये सन्मान मूल्य आहे त्याचं, विक्री म्हणणार नाही मी, पण ती लोक घेतात. यावर्षी 18,000 कार्ड आम्ही विकले आणि बरेच आता आमचे रेग्युलर कस्टमर सुद्धा आता तयार झालेले आहेत की ते दिवाळीमध्ये, क्रिसमसमध्ये आमच्याकडे येऊन कार्ड्सची ऑर्डर देतात आणि मुलांनी बनवलेले कार्ड घेतात. आणि मग त्या पैशातून, त्या उत्पन्नातून जो खरंच खूप गरजू मुलगा असेल की ज्याचं एकदम आता जीवन मरणाचीच लढाई चाललेली आहे, तर त्याला मग आम्ही अँटीरिट्रोव्हायरलचे उपचार देतो. पण मला खूप म्हणजे सांगावंसं वाटतं आवर्जून आणि समाधान वाटतं की निदान स्नेहालयाच्यामुळे 300 पेक्षा जास्त महिला आणि बालकांना HIV बाधित असलेल्या एक सन्मानित माणसासारखं मरण संस्थेमध्ये मागच्या 8 वर्षामध्ये मिळालं. नाहीतर फार भयानक झालं, नाहीतर रस्त्यावर कुत्र्या मांजऱ्यासारखे ते मेले असते. तर आपण त्यांचं माणसासारखं जगणं तर देऊ शकत नाही, पण निदान त्यांना माणसासारखं मरण आपण देण्याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. तो काही फार एक्सपेन्सिव्ह भाग नाही, तर तो निदान आम्ही दिला. आणि त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी असं समाधान पण वाटतं की शेवटपर्यंत त्या मुलाला, आणि आमच्याकडे आईन मुलगा येतो, मुलाच्या देखत त्याची आई मरते, पण आईला मरता मरता समाधान असतं की मला माझ्या मुलाची काळजी नाही, तो संस्थेमध्ये आहे, सुरक्षित आहे आणि त्याचं निदान पाहणारं कुणीतरी आहे. तर निदान आता जो प्रश्न एवढा अफाट आहे, आपलं जे काम आहे ते एक प्रकारे ठिगळ लावण्याचं काम आहे, पण निदान समाजामध्ये अशा प्रकारच्या कामाची आवश्यकता आहे आणि हे काम अशा पद्धतीने करता येतं
हा विश्वास रुजवण्यामध्ये कुठेतरी न्यायालयाला यश आलं, याच्याबद्दल आम्हाला खूप समाधान पण मग छोट्या मुलांचा जो प्रश्न असतो जेव्हा HIV पॉझिटिव्ह असतात तेव्हा त्यांना त्यांच्याकडे म्हणजे तुमच्या संस्थेत आला मुलगा की पुढे काय प्रक्रिया असते? एक तर आता एवढ्यात काय झालं की महिला बाल कल्याण विभागाने एक बालगृह आम्हाला दिलं. त्या बालगृहामुळे आम्ही बाल कल्याण समितीकडनं मुलं दाखल करून घेतो. आमच्याकडे मुंबईची पण मुलं आहेत, नागपूरची पण मुलं आहेत, सगळीकडनं मुलं येतात. 0 ते 6 वयोगटातली मुलं असतील तर ती पुण्याला मानवीय संस्थेत जातात आणि 7च्या वरची मुलं असतील तर तीच न्यायालयामध्ये पाठवली जातात. या मुलांची आम्ही वैद्यकीय तपासणी करतो, त्यांचा CD4 काउंट करतो, म्हणजे त्यांच्या रक्तामध्ये पांढऱ्या पेशी लाल पेशींचं प्रमाण किती शिल्लक, म्हणजे किती स्पॅन हा, आणि मग त्याचा डोस ठरतो. त्याला अँटीरिट्रोव्हायरल जर द्यायचा असेल तर तो कसं द्यायचं. आमच्या डॉक्टर मार्सिया वॉरन म्हणून आमच्याकडे आहेत, संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. नगरला एक 100 वर्ष जुनं सॅल्वेशन आर्मीचं हॉस्पिटल आहे, त्याच्या ते इन्चार्ज आहेत, इव्हेंजेलिन बूथ हॉस्पिटल म्हणून. त्या हा सगळा भाग पाहतात उपचारांचा, पण त्याच्यानंतर त्याचे उपचार ठरवले जातात. मग त्याचं कौशल्य कोणतं आहे त्या मुलामध्ये ते थोडंसं पाहिलं जातं. त्याला थोडंसं, कारण तो असं सलग खूप कुठले रिगरस काम करू शकत नाही, तो रिगरस शाळेतही जाऊ शकत नाही. कधी कधी त्या मुलाला TB असला तर मग शाळेमध्ये पण प्रश्न येतात, कारण तो संसर्गजन्य रोग आहे. मग त्याचं थोडंसं कौशल्य आणि टॅलेंट कशात आहे ते बघून त्या प्रकारचं काम त्याला शिकवणं, कौशल्य त्यातलं वाढवणं, या प्रकारची कामं करतो. वर्षात त्यांच्या 3-4 वेळेला आम्ही सहली काढतो. तर मुंबईचे एक आनाम प्रेम म्हणून संस्था आहे, ते आम्हाला दरवर्षी पॉझिटिव्ह मुलांना बोलवत असते. वेगवेगळ्या ठिकाणी लोक बोलवतात आणि मग त्यातून त्या मुलांची मानसिकता कशी असते? म्हणजे या संपूर्ण काळामध्ये जेव्हा त्यांना माहिती असतं की ते HIV पॉझिटिव्ह आहेत, त्यांची मानसिकता कशी असते? म्हणजे माझा अनुभव सांगाल तर लहान मुलं हे खूप धीट आणि खूप लवचिक असतात. मोठी माणसं कोलॅप्स होऊन जातात. त्यांच्या समोर एखादा मरणारे, त्यांना जर कळलं की तुम्ही, म्हणजे बायका ज्या असतात मोठ्या वयाच्या त्या रडत असतात सारख्या, त्या कोलॅप्स होतात. त्यांच्या मनात ती भीती दहशत काढणं शक्यच होत नाही अनेक वेळेला. पण मुलांच्या बाबतीत तसं नाही, मुलांच्या समोर ते सगळं घडत असतं, परंतु ती प्रेत नेलं जातं, जाळलं जातं. कारण HIV बाधितांची प्रेत जाळावीत असं वैद्यकीय तज्ञांचा सल्ला असतो, त्याप्रमाणे ते कुठल्याही धर्माचा असला तरी जाळतो आपण. त्याच्यानंतर तासाभराने ती मुलं थोडीशी त्यांच्या लक्षात असतं, पण ती स्वतःला नॉर्मल करतात आणि ते परिस्थितीशी जुळवून घेतात. दुसरं बघा, संस्थांमधली मुलं असतात, जर असं मुलं सारखा रडायला लागला, नर्वस होऊन बसला, ऐकेन असं झाला, तर त्या मुलाकडे कोण लक्ष देईल? त्यांच्या या जगात कोणीच नसतं. त्यामुळे त्यांना रडण्याचा पर्याय उपलब्धच नसतो, किंवा रुसून बसण्याचा पर्याय उपलब्ध नसतो, किंवा नर्वस ब्रेकडाऊन होण्याचा पर्याय सुद्धा त्यांना उपलब्ध नसतो. संस्थांमधल्या मुलांची तशी जी मानसिकता असते तिचा विचार केला तर ह्या गोष्टी त्यांच्यासाठी, हे पर्याय त्यांच्यासाठी नसतात. पण इथे एक प्रश्न गिरीश उभा राहतो, त्याच्यावर येण्या अगोदर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. मतदान का दर्शन का शाळेत किंवा कॉलेजमध्ये मुलांची ऍडमिशन, आपण हे हवेतलं प्रदूषण थांबवलं नाही ना तर आपल्या सगळ्यांवर हा प्रसंग ओढवेल. हवेतल्या प्रदूषणामुळे दमा, ब्रॉन्कायटिस असे श्वसनाचे अनेक विकार होऊ शकतात. हवेतलं प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या गाडीचा PUC नियमितपणाने चेक करा. कचरा फक्त कचरा पेटीतच टाका आणि पाणी प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्या. स्वच्छता, आरोग्य, समृद्धी. दोन सख्यांची बलक प्रेमातूट तयांचे होता ताटातूट जिणे दुःखाचे विरहाचे जीवनागता लागता कळये घेणी जाची करावी प्रार्थना ज्याला घालावे साकडे ज्याच्या पायावरती डोके तोच घालतो हे कोणी. धमाल मला नेहमीच आवडतो. मला जेव्हा शक्य होतो तेव्हा मी बघतोच. माझी मुलगी भैरवी तर पहिल्या एपिसोड पासून त्याची तुफान फॅन आहे आणि आतागत आहे आणि ती
मला शक्य होतच नाही, पण मला जेव्हा जमतं तेव्हा मी नक्की बघतो. फुल टू धमाल 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 धमाल. इधर प्रेम दीवाना रसीला दे प्यार जरा सा नशीला. फुल टू धमाल आली. खरं सांगायचं तर सॉलिड एन्जॉय केला, सगळ्यांनी मस्त डान्स केला, मला सॉलिड आवडलं. नावाप्रमाणेच तो फुल टू धमाल आहे. खूप छान. या मुलांना खरं तर खूप सुंदर स्टेज मिळाले इथे परफॉर्म करायला. उलटू धमाल दर रविवारी दुपारी 1:05 ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. इथे एक प्रश्न असा उभा राहतो की अशा प्रकारची एक संस्था अशा प्रकारे काम करते आहे, तर बाहेरच्या समाजाचा इतक्या काळामध्ये जो दृष्टिकोन बदलत गेला तुमच्याकडे पाहण्याचा, तो तुम्ही आता मागे वळून बघताना तुम्हाला कसा वाटतं? खूप आश्वासक असं वाटतं. आणि म्हणून नवीन आता जे लोक काम शिकायला जातात त्यांना आम्ही सांगतो की अरे फक्त टिकायला पाहिजे, मग पैसे हाही प्रश्न नाही, मदत हाही प्रश्न नाही, किंवा कार्यकर्ते सुद्धा उभे राहतात वेळ देणारे. फक्त आपण टिकावं लागतं आणि आपली धडपड जी आहे ती चिकाटीने करत बसावी लागते. दृष्टिकोन समाजाचा खूप बदलत चालला. अजूनही भीती आहे एड्स बद्दल, पण घृणा नाही राहिली. आता कणव निर्माण झाली मुलांच्या आणि महिलांच्या बाबतीत. लोक पुढे येतात. बरेच लोक विचारतात काय करायचं HIV बाधितांसाठी. आम्ही सांगतो की काही त्यांना तुमच्या वस्तूंची मदत, खाऊ, गुळ, शेंगदाणे, ठीक आहे, त्याच्यामुळे खूप त्यांना फायदा होईल. पण ते शक्य नसेल किंवा असेल तर तुम्ही एक गोष्ट जरूर करा जी फुकट आहे आणि जी फार अनमोल आहे, ती म्हणजे त्या मुलांना स्पर्श करा. कारण त्यांची आई वारलेली असते, नातेवाईकांनी नाद सोडून दिलेला असतो, कोणी कोणाचा नसतो HIV झाल्यावर. त्या परिस्थितीत त्या मुलांना कोणी जवळच घेत नाही. त्यांना जर तुम्ही कुशीमध्ये घेतलं एकदा, तर या जगातली सगळ्यात अनमोल गोष्ट त्या मुलांना तुम्ही देत असता, आणि ते अक्षरशः विनामूल्य. फक्त थोडंसं मन मोठं करायचं असतं त्याच्यासाठी. आणि आता असे लोक येतात. आता काही चर्च मध्ये संबंधित असलेले ख्रिस्ती समाजाचे गट येतात, काही गीता मंडळासारखे गट येतात. आम्ही सगळ्यांना इन्व्हॉल्व करतो. आणि श्रद्धा एवढी मोठी शक्ती आहे, तिचा चांगल्यात चांगला वापर आम्ही संस्थेच्या कामात सतत करून घेतो. मग ती कुठल्याही धर्माची आणि कुठल्याही प्रेषितावरची श्रद्धा असो लोकांची. आणि हे लोक येऊन मुलांना जवळ घेतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. त्याच्यातून त्या मुलांची जगण्याची उमेद वाढते. आणि आपलं कुणीतरी आहे आणि कोणासाठी तरी आपण जगलं पाहिजे. कारण भावबंधच तुटलेले असतात या मुलांचे, तर ते जोडले जातात. आणि समाजाचा हा असा खूप व्यापक सहयोग आता वाढत चाललेला आहे. आणि लोकांना पण असं संस्थेत जायचं, मदत करायची, सामाजिक काम करायचं म्हणजे एक असं मोठं ओझं वाटत नाही. अरे फार सोपं आहे. तिथं जायचं, मुलांना फक्त कुशीत घ्यायचं, जवळ घ्यायचं, त्यांना गोष्ट सांगायची किंवा त्यांना विचारायचं काय तू शिकला. हे सुद्धा खूप मोठं मोटिवेशन असतं जगण्यासाठी त्या मुलांना. त्या पुनर्वसनाचे तुम्ही वेगवेगळ्या प्रकार सांगितले. म्हणजे केवळ HIV बाधित नाही की ज्या निरोगी व्यक्ती, मुली आहेत, अल्पवयीन मुली ज्यांना सोडवलेलं आहे, त्यांचं लग्न होणं, त्यांना चांगले जॉब्स मिळणं, चांगलं शिक्षण मिळणं, ह्या सगळ्या पॅटर्न मधनं गेल्यावर म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या शक्यता आहेत त्या तुम्ही पडताळून पाहिल्यात, त्या यशस्वी करून पाहिल्यात. पण मला सांगा की ह्या मूळ प्रश्नाकडे समाजाचा सोडा, म्हणजे समाज म्हटल्यावर भारत अख्खा देश दिसेल मग किंवा महाराष्ट्र, तुमच्या भोवती असलेला जो समाज आहे त्याचा तरी दृष्टिकोन मूळ प्रश्नाकडे पाहण्याचा बदलला का? म्हणजे मुळात त्या वस्त्यांमध्ये ज्या प्रकारचं जे वातावरण होतं, जे सगळ्या प्रकारचं लोकांच्या बाहेरून पाहण्याचा दृष्टिकोन होता, लोक जाणारे होते, तिथे गिराईक होती, ती काय बाहेरून जगाच्या पाठीवर येणारी नव्हती, त्याच गावातली. तर मग त्यांचा दृष्टिकोन बदलला असं वाटतं का पुन्हा जगराहाटीप्रमाणे सगळं चाललेलं आहे आणि हे ओएसिस सारखं बेट तुम्ही उभं केलं? नाही, आम्ही सातत्याने काय करतो की ही एक लोक चळवळ झाली पाहिजे. स्नेहालय ही जी लिमिटेड कंपनी व्हायला नको, या दृष्टीने आम्ही समाजाला खूप व्यापक प्रमाणावर सारखं ह्याच्यामध्ये सहभागी करून घेत असतो. समाजातल्या प्रत्येक माणसापर्यंत जाण्याची आमची धडपड असते. आता बघा, तुम्हाला सांगतो की आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याचं किंवा स्नेहालयाच्या सहानुभूतीदारांचं, निदान एक आमचे 500 सहानुभूतीदार आहेत शहरात, म्हणजे 500 परिवार आहेत स्नेहालयाशी जोडलेले, त्यांना आम्ही स्नेहालय परिवार म्हणतो. आमच्या लग्नांमध्ये महिला असतात, आमच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये महिला असतात. रस्त्याने जाताना महिला जर त्यांना लिफ्ट पाहिजे असली तर पटकन एखाद्या माणसाला हाक मारून अहो साहेब जरा थांबता का, तिकडे चालले असाल तर मला सोडा. 15 वर्षापूर्वी एखाद्या वेश्येला गावातल्या तिने हाक मारायची, कुठल्या माणसाने गाडीवर तिला मागे बसवायचं किंवा कारमध्ये घ्यायचं आणि थोडीशी लिफ्ट द्यायची. हे जवळपास असंभव होतं.
बरेचसे प्रश्न असायचे. पण आता हे नगरमध्ये व्हायला लागलं. अगदी त्याच्यामध्ये आपण काही वेगळं करतोय असं कोणालाच वाटत नाही. अरे ती पण आपल्या स्नेहालय परिवाराचीच एक सदस्य आहे, चला तिला घेऊन. या प्रकारे काम सुरू झालं. तर आमच्याकडे एक अनिता परेरा नावाची कार्यकर्ती आहे. ती अशीच 12व्या वर्षी तिला या व्यवसायात एकाने आणलं. तिचं खूप शोषण झालं. आता ती श्रीरामपूर, कोपरगाव सगळ्या उत्तर नगर जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलींना सोडवण्याचं फॅन्टॅस्टिक काम करते. तिचा तर प्रत्येक स्वयंसेवी संस्थेमध्ये कार्यकर्त्यांकडनं वेळोवेळी सन्मान केला जातो. पूर्वी व्यासपीठांवरती प्रमुख पाहुणे म्हणून वेश्यांना बोलवण्याचं कधी कोणी ऐकलं नसेल, पण आज आमची अनिता बोलवली जाते. म्हणजे आता तिचा उल्लेख करून तिची बदनामी करण्यासारखं काही राहिलेलं नाही, कारण ती इतकी सन्मानित व्यक्ती झालेली आहे समाजातली. आणि तिची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यात तिचा दोष नव्हता, तो समाजाचा दोष होता हे आता मान्य झालेले आहे. त्यामुळे नाव घ्यायला मला वावगं वाटत नाही. आमच्या लताबाई पवार, आमच्या अंजनाबाई, लोक त्यांना बोलवतात. म्हणजे आज त्यांना एक त्यांच्या कामामुळे त्यांची पार्श्वभूमीचा विचार न करता समाज प्रतिष्ठा देतो, सन्मान देतो, त्यांच्या कार्याची कदर करतो. त्यांच्यातला जो मानवतावाद आहे किंवा गुलामीच्या विरोधामध्ये त्या ज्या प्रकारची लढाई आणि संघर्ष करतायत, कारण गल्लीत राहायचं, तिथंच राहायचं, घरवाल्यांशी संबंध ठेवायचा आणि त्यांच्याच तावडीतनं अल्पवयीन मुली सोडवायचे म्हणजे किती कठीण काम आहे, शब्दात सांगण्याच्या पलीकडच आहे. पण समाजाचा दृष्टिकोन खूप बदलत चाललेला आहे. त्यांना पुरस्कार मिळतात छोटे मोठे. एक प्रकारे समाज त्यांचा गौरव करतो. त्यांच्याबद्दल घृणा आणि तिरस्काराची जागा आता सन्मानाने आणि सहसंवेदनेनं घेतलेली आहे असं दिसतं. अखेरचा प्रश्न विचारतो की एक उच्च पदस्थ व्यक्ती मध्ये मांडत होत्या की मला घटनात्मक काही त्याच्यात प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्यांच्या पद आणि त्यांचं नाव सांगू शकत नाही की वेश्या व्यवसाय हा अधिकृत करावा कायदेशीर दृष्ट्या. तर तुमचं स्वतःचं काय मत आहे? ज्या दिवशी त्या उच्च पदस्थ व्यक्तीने असं पत्र राज्य शासनाला दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या नगरच्या महिलांनी त्या पत्राची होळी केली. कारण वेश्या व्यवसाय जगातला अत्यंत क्रूर असा गुलामीचा प्रकार आहे. काही लोक असं म्हणतात की वेश्या आहेत म्हणून आपल्या घरामधल्या आया बहिणी आहेत त्या फार सुरक्षित आयुष्य जगत असतात आणि त्यांच्या समाजावर फार उपकार असतात. आम्ही म्हणतो की एवढा जर तो सन्मानित समाजसेवा आहे तर मग आता ती वर्षानुवर्ष त्याच पीडित शोषित वर्गाने का करत राहायची? थोडा आता चांगल्या वर्गांनी पण ज्यांना कणव वाटते त्यांनी पण या सोशल वर्क मध्ये सहभागी व्हायला काय हरकत आहे? तर याला बरेच कंगोर आहेत. पण इथे आलात आणि स्नेहालयची आणि त्यातलं सर्व प्रकारे जे काम केलं जातं आणि ज्या चिकाटीने आणि जिद्दीने ते काम तुम्ही करता त्याबद्दल ते जी कामाची माहिती इथे दिलीत तुम्ही त्याबद्दल ETVच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधी पत्र ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे संवादचं पत्र अशोक बिराडे, रत्नप्रभा मोरे यांनी पाठवले. निलंगा, जिल्हा लातूर. दिनांक 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी रावसाहेब शिंदे स्वातंत्र्य सैनिकांची मुलाखत आवडली. रावसाहेब शिंदे आणि अन्यासारखे महान व्यक्ती आपण ETV कॅमेऱ्यासमोर आणून समाजाचं प्रबोधन करीत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. आपण हे पत्र पाठवलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 11:30 वाजता संवाद फक्त ETV मराठीवर. नमस्कार. पुढे कधीही रेणुकाला त्रास दिला ठीक आहे.
नमस्कार, माझं नाव दिनेश संघ. नगरमध्ये भास्कराचार्य ॲस्ट्रॉनॉमी रिसर्च सेंटर नावाची संस्था कार्यरत आहे. गेल्या वर्षभरापासून आम्ही सर्व यंगस्टर्स नगरमध्ये ॲस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्राचा प्रभाव, लोकांमध्ये अनेक भ्रम संभ्रम असतात की आहे अशाविषयी लोकांच्या मनात भीती आहे, मुलांमध्ये उत्सुकता आहे. तर या सगळ्यांसाठी आमच्या मनामध्ये उत्सुकता होती. या दृष्टीने सर्वांनी मिळून मी अमित गावडे, जितेंद्र देवकर, अरुण शाणे, दत्ता देवगावकर या सर्वांनी मिळून ही संस्था स्थापन केली. याद्वारे आम्ही अहमदनगर शहरामध्ये काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी चालावी म्हणून भास्कराचार्य संस्था उभी केली. याद्वारे आम्ही यामागे अनेक कार्यक्रम केले. आता 16 ते 24 नोव्हेंबर दरम्यान फिरोजा शाळेमध्ये टेलिस्कोप मेकिंग वर्कशॉप आम्ही ठेवलेला आहे. या वर्कशॉपद्वारे आम्ही मुलांना स्वतःचा टेलिस्कोप हाताने तयार कसा करायचा हे सांगणार आहोत. यासाठी खास सोलापूरहून श्री अतुल साने आले आहेत. ते मुलांना मार्गदर्शन करतात. याच्यामध्ये अगदी साधी काच घेऊन पासून टेलिस्कोप तयार कसं करायचं याचं मार्गदर्शन लागेल. काच पहिल्यांदा घ्यायची, घासायची, त्या कॉन्केव्ह शेप द्यायचा, अशा प्रकारे तो पिस्टूल तयार करून तो काचेवर घासायचा आणि टेलिस्कोप स्वतः तयार करायचा. तर यासाठी साधारणपणे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मला 5 विद्यार्थी मला प्रयोगासाठी मिळाले. 5 अंक दृष्टीने खूप चांगली आहे, कारण आतापर्यंत नगर शहरामध्ये आमच्या माहितीप्रमाणे 10 टेलिस्कोप फक्त, आणि हे 5 त्याच्यामध्ये भर पडली. म्हणजे नगर शहराचा विकास सायंटिफिक दृष्ट्या चांगला व्हावा, कल्पना चालवून आपण केलं आहे. पण आसाममध्ये जाऊन काम करावं, भारतामध्ये अहमदनगरमध्ये संस्था उभी राहावी. पुणे मुंबईकडे अनेक संस्था आहेत, पण मुलांना नगरमध्ये मिळावं. ऑलिम्पिडची तयारी घेतात, वारांगण आहे, सायन्स लॅबोरेटरी आणि उभारी आहे, अशी संस्थेची उद्दिष्ट आहे. म्हणजे संस्थेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वागत आहे. त्यांना मी विविध प्रकारचं ज्ञान, आकाशदर्शन, वेळोवेळी चंद्रग्रहण आहे. आज संध्याकाळी जर तुम्ही आज बातमी पाहत असाल, 19ला पहाटे उल्का वर्षाची सीमा जवळ 200 उल्का पाहायला मिळतील. सकाळी आईच्या पुढे 19ला पहाटे म्हणजे 6 जवळपास पडायची अशी 200 सीमा पाहायला मिळतील. अनेक इव्हेंट आपल्याला घडत असतात. त्या इव्हेंटवर आपण लक्ष ठेवलं तर खगोलशास्त्र अभ्यास आणि छंद म्हणून अतिशय चांगला आहे. नगरमध्ये अशा अनेक प्रकारे आपण काम करू शकतो. म्हणजे दिवसभराला काम आहे तर आपण टीव्ही बाजूला ठेवा. ॲस्ट्रॉनॉमी हा एक अतिशय छंद म्हणून, अभ्यास म्हणून चांगला आहे. आणखी चांगल्या पद्धतीने पूर्ण करायचं असेल ज्याच्यावरती लोकांचे सर्व आणि पश्चिम चांगलं झाली की अशा पिस्टूल तयार करायचं. पिस्टूलवरती घासून पुन्हा सगळ्या घासायची पूर्ण सगळ्या त्यानंतर टेस्ट क्लास त्याच्यानंतर त्याच्यावर असेल त्याचा अभ्यास करून पुन्हा याच्यावरती